फायनान्स सेक्टर आणि गोल्ड म्हटलं की बऱ्याचदा असं असतं की ते प्रॉफिटेबल आहे तिथे इन्व्हेस्ट करणं, पण जोपर्यंत आपल्या हातात ॲक्च्युअल सोनं येत नाही तोपर्यंत आपण सोनं खरेदी केलं ही फिलिंग येते आणि म्हणून आपण कधी कधी मे बी 24 कॅरेट्सकडे पण वळतो. म्हणजे 24 कॅरेट्समध्ये पण 999,995 हे काय कन्फ्युजन आहे आणि हा काय फॉर्म्युला आहे? ही ऍक्च्युली हा टर्म्स असतो सोन्याचा, हे आपण प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्षात आपण शिकवत होतो कसा काढायचा. ते प्रत्यक्षात आपण सोनं हातात देऊन प्रत्येक विद्यार्थ्याला आपण ते शिकवत असतो की 24 कॅरेट काय आहे, 22 कॅरेट काय आहे, ते कसं ते कसोटी दगडावरती पण कसं ओळखायचं. आता हे कॅरेटचे प्रकार आहेत. जसं आपण परिमाण पाहतो, म्हणजे वजन पाहतो एखाद्या गोष्टीचं, तर वजनाचे जसे परिमाण असतात तसं सोन्याचा शुद्धतेचा जो क्रायटेरिया आहे हा कॅरेटमधला आहे. आता 22 कॅरेट म्हणजे काय, की खाणीतनं प्युअर होऊन रिफाईन होऊन आलेलं सोनं जे आहे, जे अतिशय शुद्ध आहे, ह्याला आपण 24 कॅरेट म्हणतो. आता हे किती टक्के शुद्ध असतं, तर 99.99% शुद्ध असतं. 0.1% त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं इतर धातू ठेवायला लागतात, कारण तो हार्डनेस येण्यासाठी. परंतु 99.99% म्हटलं तर हे पूर्णपणे शुद्ध सोनं हे 24 कॅरेटचं असतं. परंतु आपण जर खरेदी करायला पण गेलो, तर आपण बारच्या स्वरूपामध्ये खरेदी करतो किंवा कॉईनच्या स्वरूपामध्ये खरेदी करतो. तो 99.50 हा जो आहे हा कॉईन्स म्हणजे स्टँडर्ड गोल्ड त्याला म्हटलं जातं. हे स्टँडर्ड गोल्ड जे आहे, हे स्टँडर्ड गोल्ड त्याला सुद्धा रेट हा 24 कॅरेटचाच असतो बऱ्यापैकी, आणि तो सुद्धा आपण वापरू शकतो. तो पण पूर्णपणे शुद्ध असं म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर जसं मग तुम्हाला अलंकार बनवायचे आणि सोन्याला हार्डनेस द्यायचा आहे, त्या प्रमाणात मग 23 कॅरेट असेल, 22 कॅरेट असेल, 21 असेल, अगदी 1 कॅरेटपर्यंत सुद्धा हे सोन्याची टक्केवारी जाऊ शकते. मग जेवढं सोन्याची टक्केवारी कमी कमी होत जाते तसे कॅरेट तुमचे कमी कमी होत जातात.